पंकज और राज। गेंदबाजी ट्रैक पर गेंदबाज गुलाब, जहां पर पहली ओवर की शुरुआत होगी। एक विशाल जनक टारगेट सेट किया गया है। पहला ही मैच है, टॉस को जीता था, गेंदबाजी का निर्णय लिया था और पहले बल्लेबाजी करते वक्त रन बनाए हैं 74 शाही स्पोर्ट्स टोकरवाड़ी टीम ने और 75 रनों का टारगेट है। 21 शोएब सर, अगदी आपण पाहायला गेले तर मॅचचं टार्गेट जरूर पाहायला गेलं तर तसंच मोठं दिसतंय, परंतु जर इकॉनॉमिकल आपण पाहायला गेलं तर यावेळेस तुम्हाला सरासरीचा विचार करून बॅटिंग करावी लागेल, म्हणजे जेणेकरून 15-15च्या रन रेटने जरी धावा झाला तर तितक्याशा मात्र कठीण वाटणार नाही, त्यामुळे तुम्हाला रिक्वायर्ड रन रेटचा विचार करून बॅटिंग करावी लागणार आहे। पहिला चेंडू अगदी वेगामध्ये टाकलाय, गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चांगली झाली, अशीच संत आणि शांत सुरुवात आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलेली होती। पंकज अगदी स्ट्रायकर एंडला होता, पहिला चेंडू फेस करत असताना वेगामध्ये चेंडू राहिलाय, परंतु तिथे एक सिंगल धाव देखील कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स उधळे संघाचं या पहिल्या चेंडूवरती झालेला आहे। गोलंदाज आपण पाहतात गुलाब, ज्यानं 2 धाव संख्येचं योगदान दिलं होतं बॅटिंग करत असताना, यावेळेस तो गोलंदाजी करतो। आता धावा त्याला रोखायच्या आहेत, पाहूयात। समोर चेंडू होता, फुल टॉस, यावेळेस गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, इनफिल्डला भेदून चेंडू डीप मध्ये आलाय, फिल्डर अगदी फक्त अडवण्याचा प्रयत्न करताय, झेल पकडण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, कारण चेसिंग दूर होतं हेच सांगतायत आणि चर्चा देखील तीच होते मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस या चेंडूवरती सहजरित्या 2 धावा मिळतात। मी तर म्हणेन शोएब जर या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप होणं तितकंच महत्त्वाचं वाटतंय या मॅच मध्ये। काफी जिम्मेदारी होगी 2 बैट्समैन पर, जहां पर पारी की शुरुआत की है पंकज और राज ने। इस बीच इनफील्ड के ऊपर से गेंद लिया, गेंद का पीछा किया जा रहा है, गेंद की गति कहीं ज्यादा और गेंद कवर में बाउंड्री लाइन से बाहर। बैट्समैन राज के बैट से 4 रन। अच्छी शुरुआत है, कहीं ना कहीं गावदेवी उदले के लिए फिर वही दिशा चुनी और गेंद फिर एक मर्तबा मैदान से बाहर कारपेट के जरिए 4 रन। सुरेश गेंदों पर बैक टू बैक 2-4 आए हैं राज के बैट से, यानी एक आक्रामक रूप से खेलना है, बस यही जहन में रखते हुए बल्लेबाजी करते हुए। स्ट्राइकर एंड पर राज, ओहो बिल्कुल ये गेंद नीचे थी, बिल्कुल आगे रखा था लिंक को, बल्ला गेंद का कोई संपर्क नहीं और गेंद आई डॉट। 5 गेंदें हो चुकी है, कुल रन बने हैं 10 रन, बिना कोई नुकसान। गांव देवी उदले टीम जहां पर 75 रनों का पीछा किया जा रहा है। इस बीच इक्शा कवर में वहां पर इस गेंद को खेला था, नॉन मैंस लैंड में वहां पर गेंद जहां पर प्रोटेक्शन भी आया, बिल्कुल 2 रन मुकम्मल किए, 2 रन कंप्लीट किए। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, कुल रन है 13, बिना कोई नुकसान आई गाव देवी उदले टीम। या आतापर्यंत आपण अशा पद्धतीने उल्लेख केला होता की 15च्या सरासरीने तुम्हाला धावा काढायच्या, धावा झाल्या टोटल 13 झाल्यात, थोडस मागे संख्या आहे, परंतु महत्वाचं राहिले की जमिनीची बाब सध्या तरी आई गावदेवी स्पोर्ट्स उधळे संघाकडे आहे की विकेट गेलेली नाही, ते सगळ्यात महत्वाचं, कारण चांगले फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये येणं शिल्लक आहेत, त्यामुळे मी तर म्हणेन ही सुरुवात जरूर चांगली आहे। ज्या पद्धतीने टार्गेट सेट झालेला आहे, 75 धावसंख्येचा पाठलाग करतायत, त्या पद्धतीने सुरुवात तर आतापर्यंत चांगली आहे। विदाउट लॉस 13 धावा झालेत। सेकंड ओव्हरचा खेळ आता विचारात घेतला जाईल। प्रकाश यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये येतोय, हा देखील एक कष्टपैलू खेळाडू आपल्या साई स्पोर्ट्स टोकरवाडी संघाचा पाहायला भेटतोय। समोर लेफ्ट हँड बॅट्समन पंकज साठी गोलंदाजी पाहूयात कशा पद्धतीने केली जाईल।
अगदी वेट अँड वॉच केलं होतं. फटका फसलेला होता परंतु गॅप मध्ये आहे. चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. यस चौकार आहे. कारण अगदी आपण स्क्रीन वरती देखील आम्ही पाहिलं होतं की बाहेर जम्पिंग केलेली होती आणि त्यानंतर आपण पाहत आहोत फायदा तितकासा फिल्डरला झालेला नाही. पहा पूर्णपणे बाहेरनं त्यानंतर गेल्यानंतर जम्प झालेल्या. जर आतमधून कदाचित जम्पिंग अगदी केलं असतं, जम्प घेतली असती तर कदाचित हा चौकार अडू शकला असता. परंतु आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू आलेला. यावेळेस संघर्षाचा निनाद करणारा संघर्षमय चौकार. यावेळेस देखील हुक केलंय. चेंडू हवामध्ये काही काळ राहिलाय आणि तिथे जजमेंट राहिले खराब. झेल झालाय भूमीला प्रदान. स्ट्रायकर एंडला फेकी होते आणि तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती देखील मिळत आहेत. चांगल्या धावा येतात कारण विकेट देखील हातामध्ये आहेत. 10 विकेट हातामध्ये आहेत आणि कधीही काउंटर अटॅक कधीही चढवला जाऊ शकतोय. परंतु सध्या घडीला काय महत्वाचं राहिलंय तर जी पार्टनरशिप बिल्डअप होते ती भरपूर चांगली पाहायला भेटते. तालमेल चांगला आहे पंकज आणि राज मध्ये. धावा झाला टोटल 19. 1.2 खेळ फक्त समाप्त झालाय. यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क तितकंसं झालेलं नव्हतं परंतु रिझल्ट बॅटिंग करणाऱ्या टीम कडे चांगला आहे कारण आउटसाइड दी लेग स्टंप. यस इट इज व्हाईट बॉल पंच सांगतायत. खराब चेंडू आहे. थोडासा एक्स्ट्राची धाव इथे खर्च होते. धावा झाला टोटल 20. पाठलाग अगदी यशस्वीरित्या चालवला गेलेला आहे. अगदी P1 आणि P2 चे 2 षटकामध्ये जर 30+ धावा झाल्या तर मी तर म्हणेन सहजरित्या चेसिंग हे चांगलं होत आहे. हाच प्रयत्न करतायत. यावेळेस ऑनसाइडला अगदी मिड विकेटला खेळून काढला. फटका हवामध्ये. फिल्डर धावतायत. चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि यावेळेस आपण पाहत आहोत चेंडू अडवला गेलाय. 2 धावा झाल्यात कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली पाहायला भेटली. बॅकअप चांगला आहे. मिळू शकतायत फक्त या चेंडूवरती 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. 22 झालेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले त्यांनी 9 धावा या षटकामध्ये आल्यात. म्हणजे या ओव्हर मध्ये देखील चांगल्या धावा येतात. कदाचित साई स्पोर्ट्स टोकरवाडी संघ विकेटच्या शोधामध्ये राहू शकते कारण कदाचित जर विकेट आला तर दबाव प्रेशर अपोजिट टीम वरती बनवला जाईल. फुलटॉस होता. गॅप मध्ये फक्त ढकलला. सॉफ्ट हँड मात्र अगदी आपण पाहता मंगेटाच्या साहाय्याने बॉल वळवलं होतं. इथे संधी आहे. धोक्यामध्ये धडधड वाढत चालली होती. ओव्हरथ्रो झाला. बॅकअप आहे आणि मिळू शकतात 2 धावा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जवळजवळ 3 फिल्डर बॅकअप साठी आले होते. त्याचा फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि इथून देखील 2 धावा पुन्हा मिळाल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा ते धाव फलकावरती झाल्यात. शोएब सर काय म्हणाल आतापर्यंत ही जी पार्टनरशिप होत आहे या पार्टनरशिप बद्दल काय म्हणाल? बिल्कुल मौका बना था प्रकाश की ओवर में जहां पर कैच को ड्रॉप किया. 2 गेंदें शेष है. पहली गेंद पर 4 रन आने के बाद दूसरी गेंद पर 2, फिर वाइड, फिर 2 और फिर 2. यानी पंकज का विकेट जा सकता था जहां पर मौका बना था. कैच को ड्रॉप किया था. सीधे बल्ले से खेला है. लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है. अच्छा रोका है. रोकने में कामयाबी मिली. 2 रन मुकम्मल किए गए. फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन कंप्लीट और 2 रन की मदद से स्कोरबोर्ड 26 रन 26 बिना कोई नुकसान. अईगाव देवी उदले टीम कहीं ना कहीं अच्छा पीछा किया जा रहा है. जिस तरह से 15 के रिक्वायर्ड रन रेट से रन बनाना था हर ओवर में, अब तक 26 रन. आखिरी गेंद शेष. ओह ये गेंद फुल टॉस थी. बिल्कुल हल्के हाथों से पुश किया था. बीमर के लिए रिव्यू लिया गया है. चेक किया जाएगा. अंपायर ने रिव्यू लिया है. गेंदबाजी ट्रैक पर प्रकाश थे. आखिरी गेंद थी. चेक किया जाएगा. पंकज और राज बल्लेबाजी करते हुए. दोनों ने 12 रन पर बल्लेबाजी करते हुए. यस बॉल चेक होते. पाहूयात वेस्टेज हाईट आहे की नाही, कमरेच्या वर आहे की नाही याची पाहणी होते. तडकडनं कशा पद्धतीने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा दूध का दूध पाणी का पाणी. कारण पाहत आहोत महत्वाचे मॅच आहे. अगदी एक एक चेंडू महत्वाचा असतो. एक एक चेंडू निर्णयात्मक असतो आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत सातत्यानं हा चेंडू पाहिला जातो. तर अंपायर कडनं
दोन कॅमेराने ही स्पर्धा कॅचअप होते, दुसऱ्या अँगलनं आता पाहणी होते. पाहूया दुसरा अँगल कशा पद्धतीने या कॅमेरामध्ये हे छायाचित्र टिपलंय. अगदी आपण पाहत आहोत योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून हे छायाचित्र आपण पाहत आहोत. भरपूर चांगलं कार्य करतायत, परंतु यावेळेस रिझल्ट, यावेळेस निर्णय काय येईल, तर अंपायर अगदी पाहणी करतायत. पाहूयात. पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे, अजून देखील पाहणी आपण करत आहोत. यस, जसं निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल लगेचच मी तुमच्यापर्यंत निर्णय तो पोहोचवणार आहे. कारण अगदी आपण पाहत आहोत क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे याची पाहणी सातत्यानं होत आहे. तर अंपायर सांगतात नो चेंडू. कमरेच्या वरती थोडासा राहिला बॉल आणि त्यामुळे आता हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. त्याचमुळे हा जास्तचा वेळ घेतला होता, म्हणून मी म्हणालो होतो की क्लोज डिसिजन आहे. अगदी आपण मॅच झाल्यानंतर देखील साई स्पोर्ट्स टोकरवाडी संघ या चेंडूला पाहू शकता. आपल्याला देखील निर्णय तो लगेच समजेल. हा पहा चेंडू पुन्हा एकदा स्क्रीनवरती दाखवला जातोय. कमरेच्या वरती हाईट राहिलेली आहे आणि त्याचमुळे तडंपाने आमच्यापर्यंत निर्णय सोपवलाय. यस, इट इज नो बॉल. भीमर चेंडू आहे. नो +1. एक्स्ट्राच्या धावा 2 धावसंख्येच्या मदतीने झाल्या जातात 28. पुढील बॉल आहे फ्री हिट. अजून एक संधी. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल फ्री हिट. ही संधी फलंदाज राजला मिळते. पाहूयात फायदा झालाय की नाही त्याचा. आणि हा चेंडू अगदी चांगला टाकलाय, मिडल स्टिक वरनं चाललेला आहे असं पंच सांगतायत. म्हणजे हा डॉट बॉल फायदा तितकासा घेता आलेला नाही या चेंडूचा. अगदी आता 2 ओव्हर झाले समाप्त आणि धावा झाल्या टोटल 28. बिल्कुल मैड्रिड पावर प्ले के 2 ओवर समाप्त हुए. रनों की संख्या स्कोर कार्ड पर 28 रन, जहां पर 15 का रिक्वायर्ड रन रेट चाहिए. बिल्कुल करीब, क्योंकि ये प्लस पॉइंट होगा अईगाव देवी उदले के लिए कि विकेट खोया नहीं है अब तक. पंकज और राज की ये जोड़ी जहां पर अच्छा तालमेल नजर आता हुआ, अच्छे फ्लो में है, अच्छे टच में नजर आते हुए दोनों बैट्समैन. जहां पर पंकज को मौका भी मिला था, तब पंकज 6 रन पर बल्लेबाजी कर रहे थे. अब 7 गेंदों का सामना किया है, जहां पर 13 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं लेफ्ट हैंडेड बैट्समैन स्ट्राइकर एंड पर. और गेंदबाजी ट्रैक पर जिन्होंने पहला ओवर किया था 12 रन दिए थे गुलाब, सफलता नहीं मिली है. इस ओवर में जरूरी होगा साई स्पोर्ट्स के लिए. ओवर नंबर 3 की शुरुआत होती हुई स्ट्राइकर एंड पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन पंकज सामना करेंगे गुलाब का. ओहो, बिल्कुल ज्यादा उछाल था. लॉन्ग ऑन में इस गेंद को खेला था और बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट किए गए. 2 रन की मदद से स्कोर बोर्ड 30 रन बिना कोई नुकसान. अईगाव देवी स्पोर्ट्स उदले. यस, आतापर्यंत दोन्ही बाजूला मात्र चांगलाच खेळ दाखवला गेला, परंतु एखादं जर इकॉनॉमिकल षटक राहिलं, एखाद्या जर षटकामध्ये गुच्छामध्ये विकेट आले तर कदाचित डाव अगदी ढासळला जाईल. परंतु आतापर्यंत मी म्हणेन उदय संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. हा चेंडू अगदी वेगामध्ये होता, बॉडी लाईन वरती आदळतोय. अगदी फक्त दिशा देण्याचा, मिड विकेट मध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकासा वेग धारण झाला या चेंडूला. फेकीसाठी आपण पाहत आहोत ऍक्सेप्ट घेतला गेलेला आहे. फेकीसाठी ऍक्सेप्ट घेतला गेला गोलंदाजांवरती. आपण वॉर्निंग आहे की चेक करायचं आहे? चेक करायचं आहे.
अजून एक तडंपासाठी डोकेदुखी. पाहूयात काय निर्णय येईल आता आमच्यापर्यंत. ऑनफिल्ड अंपायर पण आले होईल. यामध्ये तितकासा चेंडू म्हणजे तितकासा हात क्लिअर दिसलेला नाही असं तडंपार सांगतात. त्यामुळे दुसरा बॉल चेक करायचा पण सनी हे लक्षात घ्या. एक वॉर्निंग तडंपारकडनं आलेले आहे. अशा पद्धतीपर्यंत हा निर्णय आलाय तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बिल्कुल मौसम भी बहुत सुहाना है. सुबह सुबह आसमान में बादल छाए हुए और टेनिस क्रिकेट में कसारा प्रीमियर लीग को ईस्ट और वेस्ट. कसारा प्रीमियर लीग इज द बेस्ट. 30 रन पर बिना कोई नुकसान. अच्छी शुरुआत है कहीं ना कहीं आई गांव देवी स्पोर्ट्स उदले के लिए. पंकज 15 रन पर बल्लेबाजी करते हुए. चलो स्पीड अप, समय में कोऑपरेट करना है. गुलाब जिनकी पहली ओवर में 12 रन बने थे वो ऑन साइड में खेल दिया. लॉन्ग ऑन में वहां पर डीप में प्रोटेक्शन है, नहीं की कोई गलती. पहले विकेट का पतन. बैट्समैन राज is back to the dugout. आपण पाहत आहोत 12 धावसंख्येचं योगदान देऊन राज मात्र परतला डगआउटला. नवीन बॅट्समन यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. इनाट नंबर 3 रितेश हा खेळाडू महत्वाचा आहे. आता जी सरासरी मेंटेन करावी लागणार आहे या ओव्हर मध्ये ती आतापर्यंत मात्र झालेली नाहीत. आणि गुलाबचं षटक मात्र भरपूर आतापर्यंत चांगलं राहिलंय. कारण या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या गेल्यात. आतापर्यंत त्यानं टोटल 15 धावा खर्च केल्यात गुलाबनं. आणि वैयक्तिक दुसरं षटक त्या हाताळत आहेत. सांघिक तिसरं षटक. फुललेचा चेंडू अगदी आपण पाहतो बॅट अँड पॅड मध्ये होता, खोदून काढला मिड विकेटला. आणि लॉंग ऑन मध्ये अगदी चेंडू मात्र या पाहायला भेटला होता. फिल्डर आलाय, बॉल फेकी होते तत्पूर्वी 2 धावा. रितेशनं या मॅच मध्ये अकाउंट ओपन केलं पहिला चेंडू फेस करत असताना. हे महत्वाचं. धावा झाल्यात 33. ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला होता की एखादं इकॉनॉमिकल षटक, एखादी विकेट जर इथून मिळाली तर दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येऊ शकतोय. आणि आता तेच घडलंय. थोडासा दबाव जाणवतो या ओव्हर मध्ये कारण आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला आहे. यावेळेस समोर रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. ओव्हर द बॉल हेड सर्वात सेफ फटका आहे. धावा देखील चांगलाच मिळाल्यात. चेंडू चालला बॉडी लाईनच्या बाहेर. रितेशच्या बॅटमधनं या इनिंगचा रितेशचा पहिला षटकार. वरती दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज गुलाबचा होता. हा देखील चांगला चेंडू होता परंतु त्यापेक्षा फटका त्याही पेक्षा चांगला होता आणि त्यामुळे 6 धावा आल्या. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन. चेंडू सालाय काउ कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. लगातार रितेशच्या बॅटमधून आले 2 उत्तुंग षटकार. धावा झाल्यात 45.
यस, पहिली विकेट गेली शोएब सर आणि त्यानंतर वाटत होते की आता उधळे सिंग धोक्यामध्ये आहे की का असा प्रश्न पडला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं रितेश मैदानाच्या आतमध्ये आला, हाहाकार माजवलाय त्यांना. आपण पाहत आहोत लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार मारले त्यांनी. पुन्हा एकदा आता पलटवार केलाय, पुन्हा एकदा शिरकाव केलाय या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स उधळे संघानं. धावा झाला टोटल आता 45. बरोबर रिक्वायर्ड रन रेट जो हवा होता तो पुन्हा एकदा मेंटेन झालेला आहे, त्यामुळे या मॅचला मजा तशीच राहिलेली आहे. रंगत वाढत चालली आहे या मॅचची. एक विकेट जरूर गेली आणि 45 धावा 3 ओव्हर मध्ये झाल्यात. आता काय 12 बॉल मध्ये हवा आहे अजून देखील 30 धावा. 12 चेंडू 30 धाव संख्येची गरज. शोएब सर काय वाटतंय 12 चेंडू 30 धावा? बिल्कुल 4 गेंदें तो अच्छी थी गुलाब की, आखिरी 2 गेंदों पर रितेश के बैट से, इसीलिए 3 नंबर पर रखा गया था कप्तानी पारी खेलते हुए रितेश. इस बीच पंकज को ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, शरीर से बाहर रखने का प्रयास था, कामयाबी मिली. पहली गेंद डॉट. विलास है गेंदबाजी ट्रैक पर. बिल्कुल चेक किया जाएगा. बिल्कुल अंपायर के फैसले को चैलेंज किया है. चेक किया जाएगा. बैटिंग करने वाली टीम ने अंपायर के फैसले को चैलेंज किया. चेक किया जा रहा है, जहां पर थर्ड अंपायर टेक्निकल टीम जुड़ी हुई है. काफी मेहनत योगेश टेनिस क्रिकेट के माध्यम से ये जबरदस्त लाइव टेलीकास्ट, आज का ये तीसरा दिन. सब खुश है इनके वर्क से, इनके काम से. जिस तरह से क्लैरिटी प्लस क्वालिटी, जिस चीज की जरूरत होती है, बिल्कुल ना सुनने आता ही नहीं है. चेक किया जा रहा है. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदी आपण पाहत आहोत लॉस केलेला आहे रिव्ह्यू यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमनं. अगदी आपण पाहत आहोत लेफ्ट हँडेड बॉलर आहे, एक अँगल क्रिएट करून गोलंदाजी होते. चेंडू जरूर बाहेर गेला, परंतु आपण पाहत आहोत तितकासा बाहेर नव्हता, त्यामुळेच फेअर डिलिव्हरीचा इशारा आला होता. यावेळेस बाद शिकडा विकेट किपरच्या अगदी मागे फिल्डर आहे. चांगला इथून शॉर्ट फाईन लेगला जो फिल्डर होता त्यानं अडवलाय बॉल. मिळू शकते फक्त सिंगलच्या मदतीने धावा झालं तर टोटल 46 धावा. आणि पुन्हा एकदा रितेश आता स्ट्रायकर एंडला आहे. ही विकेट सगळ्यात महत्वाची आहे या मॅचची. कदाचित रितेश जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच फिनिश देखील होऊ शकतं, परंतु जर ही विकेट या ओव्हर मध्ये जर अगदी बाद करण्यामध्ये यश गोलंदाजाला जर आलं विलास जुगरेला, तर कदाचित दबाव दडपण प्रेशर गावदेवी स्पोर्ट्स उधळे संघावरती देखील येऊ शकते. पाहूयात काय घडेल. शॉट ऑफ लेन मिस टायमिंग. विकेटची गरज आहे. झेल होईल का? अगदी क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. प्रयत्न तर केले होते, चेंडू पर्यंत पोहोचलेच नाहीत फिल्डर. अगदी निर्धारित क्षेत्र नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू मात्र इथे मात्र पडला आणि त्याचा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. तिथे काढला गेलेले आहे 2 धावा. 2 धाव संख्येच्या मदतीने टोटल धाव फलक झाला आता 48. 9 चेंडू 27. 9 चेंडू मध्ये 27 म्हणजे अजून देखील 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल इथून देखील. 9 बॉल 27. यावेळेस झाली आहे दांडी गुल या मॅचची. अगदी आपण पाहत आहोत महत्वाची विकेट मात्र मिळते आणि जी चर्चा करत होती की गोलंदाज यावेळेस अगदी विकेट वरती मात्र अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटले आणि झाले त्रिफळाची. बॅट्समन रितेश बॅक टू द डगआउट.
डोंगरीपाडा संघाचे संतोषजी चौधरी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचा आहे। आपले अगदी जवळचे मित्र किरणजी कुराडे साहेब अगदी आपल्याला बोलवत आहेत व्यासपीठावरती। संतोषजी चौधरी आपण व्यासपीठावरती यायचा, आपलं सहर्ष स्वागत आहे आयोजन करणाऱ्या कमिटीकडनं। अगदी फुललेंचा बॉल आपल्याला पाहायला भेटला। यावेळेस लेंथ अँड लाईन चांगली आहे, पंच सांगतात लेग बाईज एक सिंगल मिळाली। आता दबाव प्रेशर मात्र पुन्हा एकदा फलंदाजांवरती बनवला गेलाय। 3 ओव्हर पर्यंत बरोबर सामना चालू होता, जो रिक्वायर्ड रेट होता तो देखील मेंटेन झालेला होता, परंतु या षटकामध्ये काय कमालीची कामगिरी यावेळेस गोलंदाज विलास झोगरे या गोलंदाजानं अगदी मात्र यावेळेस थांबवलं फलंदाजांना। आतापर्यंत फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात 5 बॉल मध्ये। 7 चेंडूमध्ये आता हवा आहेत 26 धावा। अजून एक चांगला चेंडू, आता थोडस दबाव प्रेशर अजून वाढला फलंदाजांवरती। आता कठीण थोडस वाटतंय, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही धावफलक विजयाची हमी देऊ शकत नाही तसं आपण सातत्यानं ऐकलंय। कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी। अनिश्चिततेने भरभरलेला खेळ म्हणजे क्रिकेट। यावेळेस करावं लागेल, करून दाखवावं लागेल। 6 बॉल आणि आता करायचे आहेत 26 धावा। चला वेळ जास्तचा खर्च करू नका, हे लक्षात घ्या। साई स्पोर्ट्स चोकरवाडी संघ आपला गोलंदाज सज्ज करा। हे पहा अगदी कसारा प्रीमियर लीग 2025 आपण पाहतात, अनुभवतात आणि हा या टुर्नामेंट मध्ये वापरला गेलेला हा चेंडू आहे। अगदी आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने आपण टॅग लाईन पाहिली होती 70-70 ची, त्या पद्धतीने हा देखील चेंडू आहे मित्रांनो। लगा तो 6। आतापर्यंत ते चित्र दिसलेलं आहे, त्यामुळे हे चित्र काही विचित्र होऊ शकेल बघा। पाहूयात मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय। 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील। या 2 धावसंख्येच्या मदतीने आता धावा झाला टोटल धावफलकावरती 51 झालेत आणि आता हवा आहेत 5 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज। म्हणजे शोएब सर इथून आता 5 बॉल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 षटकार मारावे लागतील। कठीण रोल असेल फलंदाजासाठी। बिल्कुल पिछला ओवर विलास झुगरे का निर्णायक था। 5 गेंदे 24 रन की जरूरत है। अब ये मैच में ट्विस्ट है, डीप में प्रोटेक्शन था, कैच को किया ड्रॉप, पहला रन मुकम्मल। दूसरे का प्रयास, दूसरे का कॉल, दूसरे के कॉल में पंकज यहां से आउट। तीसरे विकेट का पतन। चलते हैं। अब ये मैच पूरी तरह से पकड़ में आए हैं साई स्पोर्ट्स के। इस बीच ऑन साइड में अभी भी इस मैच में जान बची है। लॉन्ग ऑन में जड़ा है 6 रन। राहुल ने इस बात को गवाह किया कि राहुल है तो सब मुमकिन है। 3 गेंदे 17 रन, 3 बड़े हिट। ऑन साइड में खेल लिया ये गेंद काउ कॉर्नर के ऊपर से। बिग 6, बिग सिक्सर। क्या बात है, क्या जबरदस्त वापसी। मैच में ट्विस्ट आता हुआ। 2 गेंदे 11 रन की जरूरत। पूरी तरह से प्रेशर को डाइवर्ट किया है बल्लेबाज राहुल ने विशाल पर। 2 गेंदे और जीत के लिए 11 रन की जरूरत। इस गेंद पर काफी कुछ निर्भर। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन राहुल। राहुल क्या बात है, बैक टू बैक 3-6। इस बीच लॉन्ग ऑफ के ऊपर से राहुल के बैट से 6 रन। अब 1 गेंद 5 रन की जरूरत। थैंक यू। कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता। कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता। मैं असली घी से बना हूं, बनियों के दुकान में नहीं मिलता। क्या बात है।
आखिरी गेंद, एक गेंद 5 रन की जरूरत। काफी रोमांचक ये मैच। आखिरी गेंद, ओहो ऑन साइड में खेल दिया था ये गेंद, डीप में प्रोटेक्शन है और बनेंगे इस गेंद पर 2 रन। 3 रन से हार मिली टीम आईगांव देवी स्पोर्ट्स उदले को। हमारे बीच किरण कुराडे साहब के बहुत ही करीबी दोस्त, शाहपुर पंचायत समिति के सदस्य आदरणीय सम्मानीय राजू जी कामड़ी साहब जुड़ चुके हैं सुबह के सत्र में। आपका इस कसारा प्रीमियर लीग में हार्दिक हार्दिक स्वागत है। झालेली मॅच त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदीप मांगे याला जातोय। आदरणीय सन्माननीय राजूजी कामडी साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल। मॅन ऑफ द मॅच साठी ही कॅप कैलासवासी तुकाराम गणपत घागस यांच्या स्मरणार्थ कुमार सिद्धू तुकाराम घागस यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी ही कॅप वितरित केली जाणार आहे। चला मित्रांनो, चिंतामणवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या। यहां से चिंतामण वाड़ी टीम ने टॉस को जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया है। बल्लेबाजी के लिए इनवाइट किया है डोंगरीपाड़ा टीम को, जहां पर हर्षल सर इन एक्शन में नजर आएंगे, सूरज पवार नजर आएंगे, बहुत जबरदस्त टीम, प्रशांत भी नजर आएंगे। एक अच्छे ऑलराउंडर है इस विभाग के होनहार खिलाड़ी। जहां पर टॉस बॉक्स में राजीव जी कामड़ी साहब इनकी मुबारक हाथों से ये कैप पेश की जा रही है। संदीप मांगे तालियां होनी चाहिए, जिन्होंने 21 गेंदें और 55 रनों की एक महत्वपूर्ण पारी खेली। पहली मैच में अर्धशतक, बिल्कुल मैन ऑफ द सीरीज के लिए ये इस आदिवासी गट में भी साइकिल है। चलो फील्ड को जल्द से जल्द सजाना है। चिंतामणवाड़ी, आपको ये आखिरी कॉल है, प्लीज समय में कोऑपरेट करना है। 5 ओवरों का मुकाबला है। लखन सर और मनोज जी भरसट सर, ये 2 क्वालिफाई एम्पायर एंटर हो चुके हैं मैदान में। जहां